हाय, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये। तर उद्या 15 ऑगस्ट आहे आणि त्यासाठी म्हटलं चला श्रवचे थोडेसे फोटोशूट करूयात आपण। जास्त काही करणार नाहीये, थोडंफार मेकअप करूयात आणि तिला फ्रॉक वगैरे घालूयात। आता 26 जानेवारीला ऑलरेडी आम्ही तिला फ्रॉक आणलेली होती, सो तिला फ्रॉक नाही आणली। बाकीचं जे तिरंगा वगैरे आहे त्या काही गोष्टी ते रात्री घेऊन आले। चला आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्या सोबत पण शेअर करते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण जरी या गोष्टी सोशल मीडियासाठी करत असलो तरी पण आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यांना कुणाला दाखवता। इस्त्री आण लवकर, चल तुझ्या फ्रॉकला इस्त्री करायची ना। सरक सरक मी काढते। अरे बापरे, चल चल घ्या, मी करला। हा फ्रॉक मी श्राऊला 26 जानेवारीच्या वेळेस घेतला होता, तेव्हा पण घ्यायचा असं काही प्लॅन नव्हता, पण आम्ही बोरनांचा ड्रेस घ्यायला गेलेलो होतो संक्रांतीच्या वेळेस आणि तेव्हा दुकानावरती लावलेलो। सहज प्राइस विचारली, ते म्हणे 250 रुपये। म्हटलं चला 250 रुपयामध्ये येतो इथं घेऊन टाकूयात आपण। तेव्हा घेतला आणि तेव्हा फोटोशूट होईल की नाही ह्या भीतीने मग मी थोडासा मोठ्या साईजचा घेतला होता। म्हटलं आता जरी पण तिने नाही घातला तरी पण मग पुढच्या वेळी जेव्हा 15 ऑगस्ट येईल किंवा पुढच्या वेळी 26 जानेवारी येईल तेव्हा तो वापरला जाईल। तर मग तोच हा फ्रॉक आहे। तेव्हा मला 250ला बसला होता आणि तेव्हा पण मी तिचे फोटो काढले होते, एकदम गोड गोड फोटो आलेले होते आणि व्हिडिओ पण खूप छान आलेले होते। आता त्यानंतर डायरेक्ट आज हा फ्रॉक बाहेर काढला, म्हटलं बरेच दिवस झाले तर तो डायरेक्ट नको वापरायला, म्हणून मी त्याला सकाळी छान धुवून वगैरे सुकवून घेतला आणि आता म्हटलं त्याला इस्त्री वगैरे करूयात आणि इस्त्री करून पण छान झाला। आता म्हटलं चला तिचं आवरून घेऊयात। लहानपणी जी आवरू देत नव्हती ती आता प्रत्येक गोष्ट हाताने घाल म्हणतीये किंवा हे माझ्या इथं लाव, ते माझ्या तिथं लाव, तर तिला पण आता मेकअप करायला आवडायला लागलंय। झेंडा आणि ज्या काही बाकीच्या गोष्टी लागत होत्या त्या मी त्यांना सांगितल्या होत्या काल, तर ते घेऊन आलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी येईल, म्हणजे एक दिवस नंतर येत असतो आपण शूट केल्यानंतर। आता श्रावल तयार केलंय, बघूयात किती फोटो काढून देते। आताच तर आमचा मूड खराब झालेला दिसतोय, तर बघूया जर छान छान फोटो आले तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी। चला या डान्स, थोडा डान्स कर इकडे, थोडासा डान्स कर ना। झेंडावर धर, झेंडावर धर, चल 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 चल, उभं उभं दाखव झेंडा। देश मेरा रंगीला रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला। एवढं छान आवरलंय आणि हे माझं बाळ असं नखरे करते, अजिबात फोटो पण नाही काढू देते, व्हिडिओ पण काढू देत नाहीये। हो ना ग, तू हसत नाही ना? का नाही हसत फोटो काढायला? तुला फोटो नाही काढायचा का? इकडे बघ, फोटो काढायचा का नाही? नाही, बापरे। मग हे माझं गुडूला बाळ काहीच करून द्याय नाही, बघा किती क्यूट आवरलंय तिचं, किती गोड दिसते। पुढून आईला दाखव, त्यांना दाखव किती गोड दिसतंय बघा। आणि एकही फोटो आणि व्हिडिओच काढायचं नाही म्हणती। का नाही काढायचा ग? का नाही काढायच्या? तुला तुला फोटो काढायला आवडत नाही का? काढते का माझ्यासोबत एक फोटो? हा काढते, बर कशा काढते अशा? अगं माझं गुडूला असे फोटो काढणार आहे माझ्यासोबत, तिला तो किती छान दिसतो रे। आईला किशो दे मग, तू इतका छान दिसतो तर। काहीच ऐकत नाही, लहान मुलांचं खरंच खूप अवघड असतं, त्यांच्या मनावरती घ्यावं लागतं सगळं। आता मी इतकं छान आवरलंय तिचं सगळं केलंय, पण मॅडमचा अजिबात मूड नाही। बाय हा बाय, बरं येतो तेवढा करता गाड हो। थांबा थांबा, तुम्ही काही जाऊ नका, श्राऊ बाय म्हटली म्हणून। अजून आपला व्हिडिओ पुढे आहे तो शेवटपर्यंत बघूनच जा। तर आता मी शेपूची भाजी बनवायला घेतली होती, एकदम ताजी आणि हिरवीगार भाजी आणलेली होती, तर म्हटलं चला ती सुकून जाण्याआधी आपण बनवून घेऊयात आणि साध्या पद्धतीने बनवत होते, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर मी शेपूची भाजी बारीक कापून धुवून घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजी टाकली, ती थोडीशी परतून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये फक्त हिरवी मिरची, मीठ आणि लसूण थोडासा असा ओबडधोबड बारीक करून टाकला मिक्सर मधून आणि परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवायचं। इतकी छान भाजी बनवून तयार होते ना, ही भाकरी सोबत पण छान लागते, पण आता भैयाला काही भाकरी आवडत नाही म्हणून त्यासाठी पोळी बनवते मी। एकदम छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते, तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। काल काय झालं ना की आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं, यांच्या मित्राच्या मुलाला भेटायला। तो थोडासा आजारी होता आणि 4-5 दिवसापासून ॲडमिट होता, तर हे बोलले की चल आवर आपण जाऊन येऊया। आणि त्यांनी ऐन संध्याकाळी सांगितलं 7 वाजता आणि 10 मिनिटांमध्ये चल आपण जाऊयात।
तर मग माझ्याकडे अजिबात एकही ड्रेस इस्त्री केलेला नव्हता. जीन्स टॉप होता, पण तो पण हॉस्पिटलला कसा घालून जावं म्हणून मी 5 मिनिटामध्ये एक कुर्ता इस्त्री केला आणि तो घालून गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आठवड्यातून जवळजवळ 2 ते 3 वेळेस इस्त्री करत असते भैयाच्या आणि यांच्या कपड्याला, पण एकदाही मी माझ्या ड्रेसला इस्त्री करून ठेवत नाही. मी असं ठरवते की चला कुठे जायचं असेल तेव्हा करूयात, किंवा मग आपला प्लॅन तर आधीच ठरत असतो तर त्याच्या आदल्या दिवशी करूयात, असं काहीसं माझं ठरलेलं असतं. आणि आत्ता मी ठरवलं की नाही, असं नाही करायचं. आपण आज येणं टायमिंग काढून आपले पण ड्रेस थोडेसे इस्त्री करून ठेवूयात. आपण दुसऱ्यासाठी इतका टायमिंग देतो आणि स्वतःसाठी 5 मिनिटंही काढत नाही. तर असा विचार करून मी पण आज माझे 1-2 ड्रेस म्हटलं नवीन जे आहेत त्यांना इस्त्री करून ठेवूयात, तर तेच करायला घेतले होते. आणि आज थोडासा एक्स्ट्रा टाइम पण होता. आज स्वयंपाकामध्ये पण एकदम सिंपल होतं. छोले भटुरे बनवायचे होते, त्याची तयारी मी सकाळीच करून ठेवली होती. भटुऱ्याचं पण पीठ मळून ठेवलेलं होतं आणि छोले पण भिजत घालून ठेवले होते. आता ड्रेसला इस्त्री करता करता छोले शिजायला टाकून दिले होते. म्हटलं तोपर्यंत छोले शिजतील, तोपर्यंत मग माझी इकडे इस्त्री होईल आणि पटपट माझं काम पण आवरून जाईल. आता आपण जे ठरवलं ते तसंच होईल असं काही नसतं. तर हे काम आवरतच होते आणि श्रावकडे काही मी लक्ष दिलंच नाही. तिने माझ्या मागं पूर्ण चिवडा सांडून दिला होता. आता तुम्ही बघितला होता, मी कालच चिवडा बनवलेला आहे. तिने रडून रडून माझ्याकडून पूर्ण डबा घेतला, म्हणे की मला पूर्ण डबा देतो. मी तो पूर्ण दिला आणि तिने सगळा घरभर सांडून दिला. आता एक तर तो चिवडा वेस्ट गेला तर गेला, परत मला ती मेहनत की ते झाडा, त्यानंतर त्याच्यावरती पोछा मारा, काही असो ते एक्स्ट्राचं काम तर आता मला वाढलेलंच आहे, ते करून घेते आणि त्यानंतर मग माझा स्वयंपाक करून घेते. काय केलं ग तू? भेळ सांडून दिली. सकाळी शेपूची भाजी बनवलेली होती, एकदम छान झालेली होती. पण कसं असतं ना की रोज रोज भाज्या खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आज मस्त छोले भटुरे बनवूया. तसं पण उपवास सोडायचा आहे, तर सकाळीच तयारी करून ठेवलेली होती. आणि आता पटपट अशा गरमागरम पुऱ्या तळायला घेतल्या. त्यांना कॉल केला होता तर ते म्हटले येतो मी 10-15 मिनिटांमध्ये, म्हणून म्हटलं चला भटुरे तळून घेऊयात आपले, आणि गरमागरम खायला पण ते छान लागतात. मग आता इकडं भटुरे तळायचं काम चालू होतं आणि भाजी मी ऑलरेडी करून ठेवलेली होती. श्रावचं आणि तिच्या मामाचं खाली काहीतरी मस्ती चालू होती. त्यात त्यांचं आल्यानंतर म्हणणं होतं की मला भाकर बनव. आता मला इतका कंटाळा आलेला होता, इतकं छान छोले भटुरे बनवले इतका वेळ मेहनत करून, आणि ऐन मोमेंटला जर घरातल्या माणसाने म्हटलं की मला हे नाही खायचं, मला वेगळं काहीतरी कर, तर खरंच माणसाला इतकी चिरड येऊन जाते ना. पण काही असो, नंतर मी विचार केला का जाऊ द्या, आपण चिडचिड करूच तर एक भाकर करायला काय आपल्याला 10 ते 15 मिनिटं जातील, तर करून घेऊयात आपण एक भाकर. आणि त्यांच्यासाठी एक ज्वारीची भाकर करून घेतली आणि आमच्यासाठी छोले भटुरे. त्यांनी छोले भटुरे त्यांना आवडतात, पण त्यांनी आता थोडंसं डायटिंगमुळे स्किप केलेलं आहे ते मैद्याच्या गोष्टी. बाकी स्वयंपाक वगैरे एकदम छान झाला होता. आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते. उद्या भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही पण जेवण करतो आणि झोपतो. खूप कंटाळा आलेला आहे. आजचा दिवस पण खूप छान गेलेला आहे. तर उद्याचा पण काहीतरी नवीन जाणार आहे आणि सुट्टी आहे, तर बघूयात उद्याचा दिवस कसा जातो. बाय बाय.